आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिचारायला भोवळ यायची वेळ आली होती हो काका. अरे मग बोलायला नको. बायकोची काळजी कशी घ्यायची याची अक्कल नाहीये का? अरे मुक्त हे असं बरं नाही ग. अगे रस्त्यात भेटणारे कुठल्याही माणसाला असं ओळख पाळख नसताना असं भांडत सुटायचं ना त्याच्या बरोबर. बघा बाई आता जुनी मुक्ता परत आली म्हणून सगळा बॅकलॉग भरून काढण्याच्या नादात कुठलं तरी संकट ओढून घेशील अशा नाही. हो बाई हो. सॉरी बाबा. असं नाही करायचं. मला पण सॉरी म्हणा. तुझं काय? तुला का सॉरी म्हणायचं? तुम्ही असे एकटे एकटे फिरायला जातात ते बरोबर नाही ना. मलाही जायचंय फिरायला. मी ना उद्या क्लास मधल्या एका मुलासोबत फिरायला जाते. क्लास मधला कोणी येणार नाही हिच्या सोबत. का येणार नाही? मी सांगेन ना बाबांकडून फी मध्ये डिस्काउंट मिळून देते. बाबा ही बघा ग आम्ही त्यापेक्षा तुझं लग्न लावून देतो ना. घेऊन फिरायला. नाही नाही मी गंमत करत होते. अशी कशी गंमत करतेस? पण आम्ही नाही गंमत करत आहे. आम्ही खरंच लग्न लावून देणार बाई. नाही काकू नाही. तुम्ही सांगा ना. नाही नाही काकू कुठे तू फक्त सांग तुला कसा नवरा हवाय. बोल फक्त. अगं मला नकोच आहे ना नवरा. तू किती नको नको म्हण पण आम्ही एक नवरा तुझ्यासाठी शोधणार. नाही नाही माझ्याकडे एक स्थळ आहे का? माझ्या नजरेत एक स्थळ आहे. बरं झालं. त्या दिवशी मी इथे बाहेर गार्डन मध्ये फिरत होतो ना तेव्हा त्या झाडावरती एक माकड बसलं होतं. इतकं सुंदर माकड होतं सांगतो. यांचा जोडा एकदम परफेक्ट बसेल वहिनी. छान दिसेल जोडा यांचा. काही काय बोलताय? बघ ना उगाच त्या माकडाला शिक्षा नाही. फोन नाही लागणार. ज्याला फोन लावतेस अशा ठिकाणी पोहोचवले जिथे रेंज नाही. सत्यशीलचा कायमचा बंदोबस्त केलाय मी. त्याने माझा कायमचा बंदोबस्त करायचा प्रयत्न केला होता हे तुला माहित असेल कदाचित. मला घरातून नेताना तूच मदत केली असणार. मी सत्यशील बरोबर हात मिळवणी केली असे मला माहित आहे पण मी हे कुणाला सांगणार नाही. वृंदा मी तुला सुधारण्यासाठी एक संधी देतो. तसं मी घरी आल्यानंतर मला नशिबाने दिली. बघ सगळ्यांकडे सगळे किती खुश आहेत. राणा खुश आहे. हे बघ माझ्या मनात तुमच्याबद्दल काही राग नाही. मी सगळं विसरून नव्याने सुरुवात केली. तूही कर. शेवटची संधी देतोय. मला परत बिघडायचं नाहीये आणि मला भागही पाडू नकोच. सगळे आनंदी असले तरी माझा नवरा माझ्याशी बोलत नाहीये. या सगळ्यात ते माझ्यापासून दुरावलेत आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय समीर. तूच माझ्या नवऱ्यावर हल्ला केलास आणि आता हे सत्य लपवण्यासाठी तू चांगलं होण्याचं किती नाटक कर पण कधी ना कधी हे सत्य मी जगासमोर आणेन. सत्यशील नसला तरी जगाला तुझा खरा चेहरा कळावा यासाठी मी एकटी समर्थ आहे. सोडणार नाही मी तुला समीर. नाही सोडणार. अरे राणा बरं आठवलं. आम्ही सगळे फिरायला जायचा प्लॅन करतोय. तुला कुठे जायला आवडेल? काय गरज काय फिरायला जायची? तुला नसेल पण आम्हाला आहे आणि राणाला सुद्धा जायचंय. हो ना राणा? हा मग विषयच नाही. अरे मला तर नाशिक मध्ये जरी फिरलो तरी असं वाटलं की केवढा फिरलो. कंटाळा आला राव घरी बसून आता.
ठरलं तर मग आपण फिरायला जायचं. काय बाहेर फिरायला जायचं प्लॅनिंग चाललंय वाटतं? हो बाबा. गोव्याला. गोवा? अरे वा. गोव्याला छान सगळ्यांना देवदर्शन होईल बाई. हो हो. हा. ए तर हसायला काय झालं तुम्हाला? हा अरे गोव्यामध्ये सुद्धा देवदर्शन घ्यावं अशी ठिकाणं आहेत. हा तर तुम्हाला वाटतं तसंच फक्त गोवा नाहीये, त्यापेक्षाही वेगळं आणि सुंदर आहे गोवा. इथलं निसर्गरम्य वातावरण. मग आई तुम्ही फिरून आलात का? हो म्हणजे काय, अहो लग्नानंतर वृंदाची आई आणि आम्ही गेलो होतो तिकडे. मस्करी नको, शिक्षा खरी नाही की केला. बरं आहे राणा, उद्यापासून तुला माझ्याबरोबर जरा फेरफटका मारायला घेऊन जाईल, सोबतच जाऊ. हा म्हणजे गोव्यामध्ये देवळात गेल्यानंतर आमच्या आधी तूच पायऱ्या सोडून पोचलेला असशील तिकडे. देवळावरनं आठवलं बाई, देवासाठी फुलंच आणायची राहिली आज. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही बसा, नाश्ता करून घ्या, मी जाऊन घेऊन येतो. नाही अहो ऐका मास्तर, तुम्ही कशाला जाताय? मी वृंदाला घेऊन जाते ना बरोबर. नाही नाही वृंदा नको, हो तो बॉटमन आहे भडकू डोक्याचा, भात घालत बसेल. अहो म्हणूनच वृंदाला न्यायचंय. फुलं महत्वाची नाहीये, तिला मिळणारा धडा आहे ना तो महत्वाचा आहे. काय काय बोलताय? नाही नाही काही नाही का ते याला जायचंय ना, गोव्याला जायचंय ना, मग त्याचं हे करत होतो आम्ही. काय बाई शब्द शिकवलाय बे, प्लॅनिंग. हा ते करत होतो. नंतर करू मग आता. वृंदा चल बाई फुलं आणूया. चल चल चल. मी आले असते पण या सगळ्यांना नाश्ता द्यायचा आहे ना. बाई भांडी 4 आणि धुणारे 17. असं करू नको भाई. आहे ना इथं मुक्ता आहे, मुक्ताला बोलव ग जरा. हा आणि ओवीला पण बोलव. ओवी ताई किचन मध्येच आहे. मग झालं तर प्रश्नच मिटला. चल चल तू आपण फुलं आणूया बाई. चल 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 बाई चल. बाप समीर भो, काय बघू राहिलो मी? काय अरे माझी वृंदा तुझ्या इथं इतकं कसं काय ऐकायला लागली एकदम? काय काका जादू. काय रे असा का बघतोयस? बघतोय की सकाळी इतकी शांत सालस वाटणारी मुलगी रात्री अचानक भांडखोर कशी काय होते? हो का? मी भांडखोर? मग मी भांडखोर आहे? काल गार्डन मध्ये त्या माणसाशी कोण भांडत होतं? 1 मिनिट, त्याला भांडखोरपणा नाही म्हणत, लढाऊ बाणा म्हणतात. लढाऊ बाणा? हो, आणि आपण योग्य त्या कारणासाठीच भांडलो ना त्यांच्याशी. एक मिनिट आपण नाही या, तू भांडलीस. आणि त्याला लढाऊ बाणा नाही आगाऊपणा म्हणतात. आता तू सकाळी सकाळी भांडायला लावणार आहेस का मला? ठीक आहे नाही भांडत. कारण ही भांडायची नाही, रोमॅन्टिक व्हायची आहे. हो ना आकाश? कोणीतरी येईल. मग येऊ दे की, येऊ दे ना. अरे बघेल आपल्याला. बघू दे. काल मी पण हेच म्हणत होतो, कुणीतरी येईल, कुणीतरी बघेल. पण तू माझं ऐकलंस का? नाही. झालीस की नाही रोमॅन्टिक. आणि मग आपली टेस्टिंगची रिक्षा फिरली सगळीकडे. आता रिक्षा फिरलीये तो बदला लिया जाएगा. आकाश कोणीतरी येईल बघेल. येऊ दे. आकाश काही नाश्त्याला. सॉरी काय करताय? छान टेस्टिंग. आता तुम्हाला नाश्त्याची काय गरज असेल? चालू दे तुमचं 2 प्लेट रोमॅन्स. नाही
आभा फटके देई ना मी तुला. ताई आता बघच मी रिक्षा कशी फिरवते. 2 प्लेट रोमॅन्स. नको ना नको. मार खाशील आभा. आणि तू काय खाशील? 2 प्लेट रोमॅन्स. आभा तुला ना तर बघतेच मी. थांब तुला थांब ना आबा आबा ऐक. राणा येतोयस का? तुझा कानच पिळते बघ. काय चाललंय ग? काय चाललंय? काय गोंधळ आहे ग? शांत राहा जरा. काही नाही बाबा, मी थोडस चिडवलं तिला म्हणून माझ्या मागे मारायला पळते. काय ग मुक्ता तू पण? बाबा तुम्ही आज मध्ये पडूच नका. मी हिला चांगली बघते. सारखी टेस्टिंग म्हणून चिडवते मला. हे काय नवीन प्रकरण आता आणखी? काय नाही काय नाही. अरे बाबा खूप सॉलिड प्रकरण. अरे बाबा तुम्हाला माहिती नाही टेस्टिंगचं प्रकरण केवढं फेमस झालंय माहितीये? गप ना आता जाऊ दे ना. मला तर वाटतंय बहुतेक यंदाच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ना 15 मार्कासाठी तरी नक्की येईल प्रश्न. अरे बापरे. हो हे प्रकरण. बाबा तुम्हाला माहित नाही? मी सांगतो. बाई सगळं मग तुझ्यामुळे झालंय. तू आज गेलीस का मग? थांब ग. काय अरे तुझं पोट राणा कधी मुक्ते काका काय? अरे समीर कधी? कधी मुक्ते बोल. राणा जेव्हा तू मला सारखा भेटायचा हट्ट धरला होतास ना त्याच्या आधीच माझं डोहाळे जेवण झालं आणि काही दिवसानंतरच म्हणजे इतके दिवस तू माझं खोटं बोलले. सॉरी राणा. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज राणा. सॉरी. तुला हे सगळं अशा पद्धतीने कळावं अशी माझी इच्छा नव्हती. सॉरी. पण अगं मुक्ते सगळं झालं कसं? मुक्ता तुझ्या बाबतीत जे काही झालंय ते मी यांना नाही सांगितलंय. यांनी रात्रभर रडारड करत जागरण केलेलं मला नाही सांगणार आहे. सॉरी राणा. खरंच सॉरी.
ते खरंच फायटर आहेस ग तू, खरंच इतके दिवस तू एकटीने हे सगळं सहन करत. तुझ्या आयुष्यात एवढं मोठं संकट आलं होतं, तू माझा विचार कर. राणा, राणा प्लीज शांत हो ना प्लीज. शांत हो, शांत हो रे बाळा. चला बाई, काय ग बाई, कशी छान हवा पडलीये ग बाई. बरं वाटतं रोज यावं असं चालायला. म्हणजे माझे गुडघे आहेत ना, असं वाटतं ना उचलून इकडे ठेवावे आणि मग जावं बाई चालायला. 4 पावलं टाकू देत नाहीत ग, कुरकुर कुरकुर करतात नुसते. हा ए वृंदा, तिथे फुलं दिसतायत का तुला? जा देवाला घेऊन ये जा. मी इथं बसते बाई, मायाच्याने काही चालवणार नाही. जा घेऊन ये जा. जा बाई. ओ मैडम, हाथ नहीं लगाने का, इधर से फूल नहीं लेने का. अहो दादा, 4 फुलं हवी आहेत फक्त, देवाच्या पूजेसाठी हवी आहेत. आपको एक बार बोला तो समझ में नहीं आ रहा है क्या? क्या मुसीबत है यार, पूरे नासिक में क्या हमारे इधर ही फूल मिलते हैं क्या? एक तो आज आके रोज सुबह परेशान करके चली जाती है, रोज उससे झगड़ना पड़ता है, और आज आपको उसने भेजा है क्या? अहो दादा, 4 फुलांनी असं काय नुकसान होणार आहे? सांगितलं ना देवाच्या पूजेसाठी हवी आहेत. प्लीज मला घेऊ दे. तो खरीद लो ना, भगवान बोलता है क्या इधर से फोकट में लो करके? नहीं ना, चलो निकलो इधर से. बस, इतकं काही बोलायची गरज नाहीये. मी बघेन काय करायचं ते. फुलं कुठे? रिकाम्या हाताने आलीस ते? देत नाहीये तो फुलं. भांडली असशील तू, प्रेमाने मागायची म्हणजे देतो. चल चल, प्रेमाने मागणी फुलं घेऊन ये. चल, भांडून फुलं देत नाहीये तो, प्रेमाने बोलून काय देणार आहे? ते मला काय माहिती नाही बाई, मला फुलं पाहिजे म्हणजे पाहिजे देवाला. चल चल, तुला दाखवते. चल ये, बोलव त्याला आणि प्रेमाने माग फुलं. दादा, दादा, क्या है? ते फुलं हवी होती म्हटलं ना, द्या ना जरा. एक बार आपको नहीं बोला ना, ये आज रोज आके झगड़ा करके चली जाती है. अरे इसके लिए ना सुनबाई को बरोबर लेके आई मैं. सुने सारखी है, वो भांडेगी नहीं, प्रेमाने बोलेगी. कुछ भी मत बोलो आप, अभी ये मैडम झगड़ा करके चली गई. अभी नहीं भांडेगी, वो प्रेमाने बोलेगी. बोल, प्रेमाने बोल. हा, आणि सासूचं गुण घेऊ नको बाई, प्रेमाने बोलायचं. भांडणे का नहीं बोला उसको. नहीं वो दादा, आपके अंदर वो बाग में ना नींबू है क्या? नींबू, ये हमारा उचल कोंडा का नींबू है ना, बहुत एकदम अच्छा रहता है. 4 चाहिए मेरे को, है क्या? दादा द्या ना, 4 फुलं द्या ना मला. ये देखिए, मैं आपको प्यार से समझा रहा हूँ. एक बार नहीं बोला तो नहीं बोला. आप प्यार से बोलो या कैसे भी बोलो, नहीं मिलेगा मतलब नहीं मिलेगा. साहब चिल्लाते हैं मुझ पर, बाद में उनको जवाब देना पड़ता है. काय मला पाहिजे बाई फुलं देवाला. हा, माग तू. दादा, चलो चल, निकलो यहाँ से, चलो. मगाचपासून प्रेमाने दादा दादा बोलतीये, तर स्वतःला काय बंगल्याचा मालक समजायला लागलास तू? हा, 4 फुलं दिलीस ते काय, अशी कुठून गरीबी येणार आहे तुला? तुला ना काय करायचं ते कर. मी इथून फुलं घेऊन जाणार म्हणजे जाणार. घे, काय करणार आहेस? ही तुमची फुलं. मला नको आहेत फुलं.
फुलं नको आहेत म्हणजे? मला नकोच होती फुलं. अहो मग मला कशाला भांडायला लावलं त्याच्याशी? वृंदा, आपण बदलत असलो आणि समोरच्यानी ते मान्य केलं नाही किंवा त्याला फरक पडला नाही म्हणजे काय त्रास होतो ते तुला कळावं म्हणून हे सगळं. सुरुवातीला त्याला चिडून फुलं मागितलीस, त्यांनी मान्य नाही केलं. नंतर परत प्रेमाने फुलं मागितलीस, नाही दिली त्याने. त्याला काही फरक पडला नाही, त्रास झाला. समोरचा जेव्हा बदलत असतो ना वृंदा, समोरचा माणूस जेव्हा बदलायचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपणही बदलावं ग. आपण जर बदललो नाही तर समोरच्याला किती त्रास होतो. आत्ता कळलं ना तुला? तो वॉचमन बदलला नाही, तू बदलून सुद्धा झाला ना त्रास तुला. समीर बदलला, मी बदलले, तू मान्यच करायला तयार नाहीस वृंदा. आणि त्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय ना हे समजू दे तुला. त्यासाठी हे सगळं.